आपण आज 6व्या पिरियडला एक्झाम्पल पाहणार आहोत. लेट a pair of dice thrown and the random variable x be the sum of the number that appear on the two dice. Find the mean. पहा इथे शब्द mean विचारला. mean means expected value, expectation. Find the mean and variance of x. ठीक है. Solution. When a pair of dice are thrown, असं म्हटलंय. Then we know that sample space S contain total 36.11 12 up to 61 62 66 याप्रमाणे 36 पॉइंट तुम्ही 10व्या वर्गामध्ये 11व्या वर्गामध्ये पाहिलं की दोन फेअर डाईस जर थ्रोन केले असेल तर आपल्याला 36 पॉइंट मिळतात. 11 12 13 14 15 16. दुसऱ्या रो मध्ये 21 22 23 24 25 26. तिसऱ्या रो मध्ये 31 32 33 34 35 36. चौथ्यामध्ये 41 42 43 45 46. पाचव्यामध्ये 51 52 53 54 55 56 आणि सहाव्यामध्ये 61 62 63 64 65 आणि 66 असे टोटल 36 पॉइंट मिळतात आपल्याला याच्यामध्ये. आता काय म्हटलं आहे याच्यामध्ये थोडंसं डोक्यामध्ये नजरेसमोर तो पूर्ण चार्ट आणायचा की 36 पॉइंटचा आपला 11 to 66 पर्यंत म्हणजे 36 पॉइंट. आता काय म्हटलं त्यांनी द रॅन्डम व्हेरिएबल एक्स बी द सम ऑफ द नंबर दॅट अपियर ऑन द टू डाय. या वरच्या पॉइंटची बेरीज किती राहील तर हा पण आपण कन्सेप्ट पाहिला होता 10वी मध्ये 11वी मध्ये. तर इथे मिनिमम बेरीज किती होईल पहा. पहिल्यामध्ये होईल 2 नंतर 3 नंतर 4 याच्यानंतर कोणता येईल 1 3 नंतर 1 4 म्हणजे 5 1 5 6 1 6 म्हणजे 7. पहिल्या रो मध्ये जे 6 राहतील त्याची बेरीज इतकी येईल. दुसऱ्या रो मध्ये 2 1 2 2 ची 2 1 ची बेरीज 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर तिसऱ्या रो मध्ये 4 5 6 7 8 आणि 9. वरच्या पॉइंटची बेरीज करतोय आपण. पहिल्या रोचा हा दुसरा हा तिसरा चौथ्या रोचा काही चौथ्या रोचा 5 6 7 8 9 10. नंतरच्या रोचा येईल 6 7 8 9 10 11. सहाव्या रोचा 7 8 9 10 11 आणि 12. तर वरच्या पॉइंटची बेरीज हे कोणत्या नंबरच्या पदामध्ये ते पहा. कमीत कमी 2 3 4 5 6 7 हे रिपीट झाले 8 हे रिपीट झाले 9 हे रिपीट झाले 10 हे रिपीट झाले 11 हे रिपीट झाले 12. रिपीट झालेला आपण एकदाच घेतो म्हणजे 2 पासून तर 12 पर्यंत वरच्या पॉइंटची बेरीज राहणार. हे लक्षात घ्यायचं थोडंसं. असं इमॅजिन करायचं आपल्याला याच्यामध्ये की आपल्या नजरेसमोर तो टेबल आणून पूर्ण हा चार्ट आणून की वरच्या पॉइंटची बेरीज कमीत कमी 2 होईल. मग 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 तर कुठेपर्यंत 36 पॉइंट पर्यंत तर 12 पर्यंत जे याप्रमाणे मी इथे लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे. तर मग काय म्हटलं त्यांनी लेट and the random variable x be the sum of the number that appear on the two dice असं म्हटलं आहे. तर 2 ते 12 पर्यंत and hence let x denotes this the sum of the number number that appear
that appear on the two dice and therefore x can take the values कोणत्या राहतील वरच्या पॉइंटची बेरीज 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12 वरच्या पॉइंटची बेरीज 2 पासून तर 12 पर्यंत होणार x can take the values 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आता याकरता आपण टेबल तयार करू आता किती येतील जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथे येणार नाही हा टेबल मी या साइडला घेतो इथे टेबल इज तर पहिला राहील x करता कॉलम x means xi x probability of x ज्याला आपण pi म्हणू याला xi म्हणू आपण ठीक आहे xi pi xi into pi xi square into pi तर आपला व्हेरियन्स पण विचारला आहे आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारला म्हणजे आपल्याला या व्हॅल्यू काढायच्याच आहे ठीक आहे तर या कॅल्क्युलेशन कडे थोडं केअरफुली लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी सोपा जाईल हा x can takes the values कोणते 2 3 4 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आता याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी किती येणार हे टोटल पॉइंट किती आहे इथे तुम्ही ns = 36 आहे टोटल पॉइंट म्हणजे प्रत्येकासाठी 36 राहील खाली 36 पैकी वरच्या पॉइंटची बेरीज 2 येणारे असे किती एलिमेंट आहे याच्यामध्ये हे आपल्याला शोधायचं आहे वरच्या पॉइंटची बेरीज आता मी इथे शॉर्ट मध्ये लिहून घेते 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6 हे टोटल 36 पॉइंट आहे वरच्या पॉइंटची बेरीज कुठेपर्यंत आहे 2 ते 7 3 ते 8 4 ते 9 5 ते 10 6 ते 11 आणि 7 ते 12 पर्यंत आपण डिस्कस केलं होतं आणि त्यावर नंबर पाहिले होते तर टोटल पॉइंट झाले इतके ठीक आहे आता वरच्या टोटल किती आहे 36 ns = 36 तर या प्रत्येकासाठी 36 येणार 36 आता या वरच्या दोनचं तुम्ही काय आहे दोनचं की वरच्या पॉइंटची बेरीज 2 होणारे किती एलिमेंट आहे फक्त हा एकटाच आहे केवळ एक 1/36 ठीक आहे या 3 करता टोटल 36 आहेच पण वरच्या पॉइंटची बेरीज 3 होणारे 1 आणि 2 दोनच आहे केवळ 2/36 टोटल 36 आहेच परंतु वरच्या पॉइंटची बेरीज 4 होणारे किती आहेत
1 3 2 2 3 1 म्हणजे 3 टोटल. 5 करताय टोटल 36 आहे. वरच्या पॉइंटची बेरीज 5 होणारे किती पहा, 1 2 3 आणि 4. या 4 पॉइंटची बेरीज, वरच्या पॉइंटची बेरीज 5 होते. टोटल आहे 1 2 3 4. 6 करताय टोटल 36, वरच्या पॉइंटची बेरीज 6 होणार आहे. 1 2 3 4 आणि 5. वरच्या पॉइंटची बेरीज 7 होणार. टोटल 36 आहे. 7 होणार आहे पहा, 1 2 3 4 5 आणि 6. वरच्या पॉइंटची बेरीज 8 होणार आहे. 36 पैकी किती ते पाहायचे आपल्याला. आता पहिल्या रो मध्ये 8 बेरीज होत नाही. पहिल्या रो ला 1 2 3 4 आणि 5. वरच्या पॉइंटची बेरीज 9 होणार आहे. 36 पैकी किती, वरच्या पॉइंटची बेरीज 9 होणार आहे बघा. याच्यामध्ये नाही होत. 3 ते 8 पर्यंत हा गेला. 1 2 3 4. वरच्या पॉइंटची बेरीज 10 होणार आहे. 36 पैकी किती आहे. इथे 4 ते 9 पर्यंत बेरीज होती, म्हणजे हा पण रो गेला. 1 2 आणि 3 3/36. वरच्या पॉइंटची बेरीज 11 होणार आहे. 36 पैकी किती, 1 आणि 2. वरच्या पॉइंटची बेरीज 12 होणार आहे. 36 पैकी किती, तो आहे फक्त केवळ 1. ठीक आहे. आता x आहे, p आहे, याचा आणि याचा गुणाकार करा. 2 × 1/36 2/36. 3 × 2 6/36. 4 × 3 12/36. 5 × 4 20/36. 6 × 5 30/36. Okay. 7 × 6 42 × 36. 8 5s are 40. 40 36. यानी याला 9 × 4 36/36. 10 × 3 30/36. 11 × 2 22/36. 12 × 1 12/36. ठीक आहे. 2 6 20 30 ठीक आहे. याला भागने द्यायचा आहे. आता याचा स्क्वेअर करून याला गुणायचा आहे. 2 चा स्क्वेअर 4 × 36 4/36. 3 स्क्वेअर 9 × 2 18/36. 16 × 3 48 36. 5 square 25 × 4 100/36. 36 गुणिले 5 36 × 5 0 3 180/36. 7 square 49 49 × 42. हा नंबर होणार 49 चला 49 636 × 5 हाईट करा. 49 × 6 6 9 4 54 4 5 2 9 4 (36). 8 square 64 into 5 20 320
9 square 81. 81 into 4. 3 to 4. 36. 10 square 100. 100 into 3. 300 by 36. 11 square 121 into 2. 242. 36. 12 square 144 into 1, that is 144 by 36. तर हे याप्रमाणे आपलं कॅल्क्युलेशन आलंय. एक वेळा कन्फर्म करून घेतो. टोटल याच्यात आपण टोटल मारणार. टोटल तर इथे 418 4800 18294 320 324 300 242 and 144 बरोबर. ठीक. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे या xi pi ची. तर डिनॉमिनेटर मध्ये 36 आता एलसीएम राहील सगळ्याच्या याच्यामध्ये 30. तर वरच्या पॉइंटची बेरीज करत चला. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 2 14 14 आणि 6 20 आणि 2 22 2 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 4 15 आणि 4 19 आणि 3 22 22 आणि 2 24 25 252 अपॉन 36 बरोबर आहे. इथे पण 36 डिनॉमिनेटर मध्ये आहे. वरच्याची बेरीज करू आपण. 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 4 14 आणि 8 22 आणि 8 30 आणि 4 34 3 3 आणि 4 7 आणि 4 11 आणि 2 13 आणि 2 15 9 24 8 32 4 36 आणि 1 37 3 1 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 2 17 18 19 1974 अपॉन 36 ही इतकं बेरीज आहे. आता या आलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स काढू. तर आता हे मी मिटवून टाकतोय समजण्याकरता होतं की लिहायचं पण नाही. and therefore now expected value ex is equal to summation of I is equal to कुठून आहे 2 पासून तर 12 पर्यंत I is equal to 2 to 12 xi pi किती आलं 252 अपॉन 36 याला 7 चा भाग जातो 36 7 चा भाग गेला. ठीक आहे. and variance of x, we know that variance of x is summation of I is equal to 2 to 12 xi square pi minus mu square, that is xi square into pi. x 2 पासून तर 12 पर्यंत बेरीज झाली 1974 upon 36 minus ex mu means actually have mu is 7 square, that is 1974 upon 36 minus 49. अच्छा LCM 36 is 1974 minus 49 into 36 49 into 36 4 5 आले 6 24 आणि 5 29 9 27 2 12 2 14 4 9 7 16 7 4 2 6 आणि 7 1764 1764 म्हणजे जे टोटल येणार त्यामधून हे वजा करा 1974
74 मायनस 1764. ठीक आहे, तर किती येईल? अँड हेच व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू 4 मधून 4 गेले 0, 7 मधून 6 गेला 1, 9 मधून 7 गेले 2 अपॉन 36. ठीक आहे, आता 36 ने याला भाग करून टाकू आपण. 2 चा भाग करून टाकायला 18, 3 चा जातो भाग 12 आणि हा 70. ठीक आहे, मग जाईल जरा 2 चा भाग जातो 35 अपॉन 6, 35 अपॉन 6. दॅट इज व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू 6 पंचे 30, मग उरले 5, 50 झाले, 6 8 48, 2 उरले 20, 6 12, 8 उरले 80, 13 सखम 5.83, अप्रॉक्सिमेटली ते 5.83 येणार आहे त्याचं व्हेरियन्स. तर थोडं एक्झाम्पल मोठं आहे पण अगदी काळजी सोपं आहे, काळजीपूर्वक समजून घ्यायचं, गुणाकार करायचे आहे. हे एक्झाम्पल 4 मार्काला विचारलं जाईल. तर यानंतरचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता या एक्झाम्पल मध्ये पहा, फाइंड द मीन अँड व्हेरियन्स ऑफ द नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. 1 पासून 15 पर्यंत हे नंबर आहे. एखाद्या तिकीटवर आपण 1 पासून 15 पर्यंत नंबर ठेवू आणि ते एखाद्या बॉक्समध्ये आहे. त्यामधून एक एक सिलेक्ट केला असेल. फाइंड द मीन अँड व्हेरियन्स ऑफ द नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. टोटल 15 राहतील, त्यापैकी एक घेऊ आपण. 1 नंबरचा एकच राहील, 2 नंबरचा एकच राहील, 3 नंबरचा एकच राहील, 4 नंबरचा एकच राहील. जसं आपण मागच्या पिरियडला एक एक्झाम्पल पाहिलं होतं की हे फेअर डाय इज थ्रोन, तेव्हा 1 साठी 1/6, 2 साठी 1/6, 3 साठी 1/6. तर इथे 1 पासून तर 15 पर्यंत सुद्धा प्रोबॅबिलिटी जी राहणार ती 1/15च राहील. आणि 1/15 घेत असताना आपल्याला 15 नंबर दिले आहेत, तर आपल्याला 15 रो घ्यावा लागेल. एक्झाम्पल एवढं सोडवणं, याच्या आधीचा प्रॉब्लेम पाहिला तुम्ही, थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं होते, तर याला आपण शॉर्टमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, the sample space of the experiment is the sample space of the experiment is S equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. हा सॅम्पल स्पेस झाला 1 ते 15 पर्यंतचा. ठीक आहे, टोटल झाले 15. यापैकी 1 नंबरचा एकच आहे, 2 नंबरचा एकच आहे, 3 नंबरचा एक आहे, 4 नंबरचा एक आहे, 5 नंबरचा एक आहे. याप्रमाणे हे सगळेचे सगळे आहेत ते. तर मग याची सगळ्याची प्रोबॅबिलिटी जर आपण घेतली अँड हेन्स लेट x काय म्हणते त्याच्यामध्ये, द नंबर रँडमली सिलेक्टेड, लेट x इज अ रँडम व्हेरिएबल, लेट x बी the random variable which can take the value कोणत्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. या प्रत्येकासाठी प्रोबॅबिलिटी ही प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 3 अप टू प्रोबॅबिलिटी ऑफ 15 पर्यंत. ह्या सगळ्याची प्रत्येक नंबर एकदाच आहे, टोटल आहे 15 इन 1/15. आता आपल्याला इथे डायरेक्ट एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची आहे. आणि नाव एक्सपेक्टेड व्हॅल्यूज EX आता कशा प्रकारे घ्यायचं पहा. समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to 15
एक्स आय पी आय. आता याला कशा प्रकारे घ्यायचं आहे केअरफुल लक्ष द्यायचे. एक्स आय पी आय या एक्सच्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 अप टू 15. प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू 1/15 1/15 1/15 1/15 अप टू 1/15 म्हणजे 15 नंबर पर्यंत. या प्रत्येकाचा गुणाकार करत जो आपण का 1 into 1/15 plus 2 into 1/15 plus 3 into 1/15 plus 15 into 1/15 पर्यंत. आलं का लक्षात. जसं आपण टेबल तयार करत होतो त्यामध्ये एक्स आय पी आयचा गुणाकार तर एक्सच्या व्हॅल्यू 1 2 3 या एक्सच्या व्हॅल्यू एक्स कॅन टेक्स द व्हॅल्यू. प्रोबॅबिलिटी प्रत्येकाची 1/15 1/15. 1 ने याला गुणलं इतका आलं, 2 ने याला गुणलं इतका आलं, 3 ने याला गुणलं इतका आलं, 4 ने गुणलं समोर, 5 ने गुणलं नंतर, 6 ने नंतर 7 ने नंतर 8 ने असं करत करत 15 पर्यंत गुणला आपण. त्यातून कॉमन काय निघतो 1/15 1 plus 2 plus 3 plus 4 plus 15 into 1/15. जेव्हा असे समेशन 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus 15 असेल तर याला सरळ कॅल्क्युलेशन करायचं. 15 into 16 म्हणजे 15. त्याच्यानंतरचा नंबर 16 भागेला 2 गुणिला 1/15 म्हणजे पूर्ण याची बेरीज करून त्याला 2 ने आपल्याला भागता येते. ठीक आहे. किती टोटल कोण घ्या हे 2 ने भाग दिला 8 15 8 20 120 गुणिला 15. ठीक आहे. हा 15 कॅन्सल करून टाका. इथे कॅल्क्युलेशन करू आपण. हा काही टोटल आहे 15 त्यानंतर नंबर घ्यायचा 16 त्याला 2 ने भागून टाकायचा इंटू 1/15. हा 15 कॅन्सल 2 चा भाग जाईल 8. एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी येणार ती 8 आली. अँड व्हेरियन्स ऑफ एक्स जिसके समेशन ऑफ I is equal to 1 to 15 xi square pi minus mu square ही व्हॅल्यू म्हणजे म्यूची. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं आपण तर x चा स्क्वेअर केला आहे इथे. ठीक आहे. तर याला आपण असं लिहिणार आहे पहा is equal to 1 square into 1/15 plus 2 square into 1/15 plus 3 square into 1/15 plus 15 square into 1/15. यातून कॉमन काय निघतो 1 square plus 2 square plus 3 square plus 4 square plus 15 square into 1/15. आणि जेव्हा असं राहिले सिक्वेन्स सिरीजचा कन्सेप्ट आहे हा तर याचा रिझल्ट राहतो 15 into 16 आणि या दोघांची बेरीज 31/2 अपॉन 6 into 1/15. हे कॅल्क्युलेशन केअरफुल थोडंसं लक्षात घ्यायचं की जेव्हा 1 plus 2 plus 3 plus 4 plus 15 असेल तर शेवटचा नंबर त्यानंतर त्याचा कॉन्जिक्युटिव्ह भागीला 2. जर स्क्वेअर मध्ये टर्म असेल 1 plus square plus 2 square plus 3 square तर 15 त्याची कॉन्जुगेट 16 दोघांची बेरीज 31 डिवाइड बाय 6. हा 15 गेट कॅन्सल होऊन जाईल. इथे 2 चा भाग द्या 3 8. ठीक आहे. तर इथे 8 1 8 8 3 24 भागीला 3 याला भागून टाका 3 8 24 त्यानंतर 3 9 6 2 उरले 3 7 18 2 उरले अप्रॉक्सिमेटली मध्ये 82.67. तर हे याप्रमाणे आपल्याला सॉरी एक कॅल्क्युलेशन झालं ना आपला. हा म्यू स्क्वेअर राहिला याच्यामध्ये तर म्यू स्क्वेअर किती आहे म्यू आहे 8 स्क्वेअर. कॅल्क्युलेशन चुकून गेलं 8 स्क्वेअर म्हणजे हा -64 सॉरी एक मिनिट याचा 3 एलसीएम घेऊ आपण.
2 4 8 मायनस 3 चौक 12 1 3 सक 18 आणि 1 19 192 118 8 2 गेले 6 ठीक आहे 8 6 गेले 14 9 गेले 14 9 गेले 5 0 1 3 that is 3 1 3 2 उरले 26 3 8 24 2 उरले 3 सक 18 18.67 येईल. तर थोडं कॅल्क्युलेशन आपलं हे झालं होतं, त्याला थोडं करेक्शन करून घेऊया. थँक्यू.